आज मस्त मी कडवेवाल येते ना त्याची भाजी बनवून घेतली. तेल घेतले, तेलामध्ये खडे मसाले टाकलेत आणि लसणाची पेस्ट टाकली आहे मी. तुम्हाला वाटत असेल तर आल्याची पेस्ट पण टाका थोडीशी. लसूण मस्त चेचून घेतलेला लाल लाल झाला. मग त्याच्यात 3 मोठे कांदे अगदी बारीक चिरलेले टाकलेत आणि कांदे एकदम गुलाबी रंगावरती परतून घेतलाय कांदा. मग त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकला आहे. बऱ्याच वेळेला वाटण संपलेलं असतं ना तर त्यावेळेला ही रेसिपी एकदम बेस्ट आहे. घरचाच बनवलेला 2 चमचे गरम मसाला टाकला आहे. थोडासा पावभाजी मसाला वगैरे आपल्याकडे असतात ना वेगळे वेगळे मसाले, त्यातला एखादा टाकायचा थोडासा. आणि थोडी हळद टाकून लाल तिखट मसाला टाकला आहे आणि मस्त परतून घ्यायचं. थोडं झाकण ठेवायचं, आधी पाणी नाही टाकायचं म्हणजे मसाले छान मुरले जातात. टोमॅटो झाकण ठेवल्यावरती ना छान नरम होतो. मग ही कडवेवाल आहेत ना, ही सोलायची एक मस्त ट्रिक आहे पटापट सोलण्यासाठी. त्यासाठी लॉंग व्हिडिओ बनवला आहे, तो नक्की बघा. हे कडवेवाल मस्त सोलून घेतलेले आहेत, छान मोड आले होते. त्यांना मसाल्यामध्ये परतवले आणि 2 वाटीभर असं पाणी टाकले. त्याच्यामध्ये झाकण ठेवलं आणि एक उकळी काढून घेतली आहे. पूर्ण अगदी मला एकदम मॅश नको पाहिजे होते, म्हणजे वालाचं बिरडं असतं ना तसं नको हवं होतं. छान भाजीच करायची होती. म्हणून मग पुन्हा एकदा उकळी काढली आणि चेक केलं शिजले का वाल. तर छान शिजले होते, अगदी मॅश केले नव्हते मी त्याला. आणि सुंदर भाजी झाली होती. मस्त गरम गरम त्याच्यावर कोथिंबीर पेरली. मस्त कोथिंबीरीने अगदी चव दुप्पट होते. तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी अतिशय उत्कृष्ट लागते. डब्यासाठी एक छान पर्याय आहे. आणि अगदी भाकरी किंवा चपाती नसेल तर राईसबरोबर सुद्धा छान चमचमीत भाजी लागते. ही टेस्टी होते खूप. एकदा ट्राय करून बघा नक्कीच. आणि जरी रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.